तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बिल्ड ड्रीम द इंजिनियर या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला तर तो होणार आहे डीशटरिंग टाइम ऑफ डिफरंट आरसीसी मेंबर्स। म्हणजे जे आरसीसी स्लॅब असेल, कॉलम असेल किंवा बीम असेल तर त्याची जी शटरिंग असेल किंवा जे सेंटरिंग असेल त्याला आपण फॉर्मवर्क म्हणतो। तर हे जे फॉर्मवर्क आहे तर ते किती दिवसानंतर आपण रिमूव्ह करू शकतो तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तो पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत नीट पहा, कारण आजच्या व्हिडिओची जी लेंथ आहे म्हणजेच जो टाइम आहे तो कमी याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित नीट पहा। आणि याच्याशी रिलेटेड जी PDF असेल किंवा इमेज असेल तर ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, इथं जर आपण बघू शकतो हे तर कॉलम, वॉल किंवा जे व्हर्टिकल फॉर्मवर्क आपण करतो तर ते जे आहे तर ते 16 ते 24 तासानंतर आपण ते रिमूव्ह करू शकतो। तर आता इथं आपण बघू शकतो तर हे पहिल्या इमेजमध्ये आपण इथं बघितलं तर ही जी आहे ही वॉल आहे। तर ही वॉल कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेली आहे आपण, तर हे जे आहे हे लिफ्ट आहे। तर लिफ्टची परदी म्हणजे त्याला वॉल म्हणतो आपण, ते वॉलसाठी आपण इथं हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे। तर या ठिकाणी इथे जे आहे तर अशा प्रकारचं शटरिंग इथे केलेलं होतं आणि याच्यामध्ये जे आहे ते कॉन्क्रीट भरलं गेलं आणि त्यानंतर हा जो शेप आलेला आहे तर हा शेप आल्यानंतर आपण हे फॉर्मवर्क जे आहे तर ते रिमूव्ह केलेलं आहे। त्यानंतर हे रिमूव्ह केल्यानंतर हे असं दिसतं। तर सेकंड इमेज जर आपण बघितली इथे तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे फॉर्मवर्क केलेलं आहे। तर हे फॉर्मवर्क आपण कॉलमसाठी केलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट कास्ट करतो आणि त्यानंतर ते एक दिवस ठेवून आणि दुसऱ्या दिवशी आपण हे फॉर्मवर्क जे आहे तर ते रिमूव्ह करतो। आता हे फॉर्मवर्क आपल्याला काढायची गरज काय येते तर साईटवरती आपल्याकडे मटेरियल जास्त अवेलेबल नसतं, तर हे आपण हेच मटेरियल खोलून आपण दुसरे कॉलम असतील किंवा जे बीम्स असतील तर त्याच्यासाठी आपण हे मटेरियल वापरतो। तर त्याच्यासाठी आपल्याला हे रिमूव्ह करावं लागतं। तर त्याचा जो टाईम पिरियड आहे तर तो आपण कॉलमसाठी किंवा ही जी पडदे असेल म्हणजे जी वॉल असेल, जे व्हर्टिकल फॉर्मवर्क असेल तर ते आपण रिमूव्ह करतो एक दिवसानंतर। म्हणजे जर आज सकाळी आपण ते कॉन्क्रीट जर याच्यात भरलं असेल तर ते दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ते रिमूव्ह करू शकतो। तर हे रिमूव्ह करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते। तर आपण हे रिमूव्ह करताना कटोनी म्हणून जे टूल असतं तर ते कटोनी आपण वापरत असतो आणि ते कटोनी वापरताना हे जे रिमूव्ह करतो आपण फॉर्मवर्क जे आहे तर ते रिमूव्ह करताना ज्या धार असतात जे याचे कोपरे असतात तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे हे जे आहे हे रिमूव्ह करताना व्यवस्थित सांभाळून असं रिमूव्ह केलं पाहिजे। तर याचा जो टाईम पिरियड आहे तर 16 ते 24 तास म्हणजेच एक दिवस आपण हे ठेवून दुसऱ्या दिवशी हे फॉर्मवर्क रिमूव्ह करू शकतो कॉलमसाठी किंवा जे वॉल असेल, व्हर्टिकल फॉर्मवर्क असेल त्याच्यासाठी। नेक्स्ट आहे साईड ऑफ बीम्स। आता या साईड ऑफ बीमच्या ज्या साईड आहेत तर त्या आपण 24 तासानंतरच रिमूव्ह करू शकतो। म्हणजे आज जर भरलं असेल तर ते दुसऱ्या दिवशीच आपण त्या साईड रिमूव्ह करू शकतो। आता साईड म्हणजे काय, तर हे साईडला आपण हे फॉर्मवर्क केलेलं आहे, हे जे प्लाय लावलेले आहेत तर हे जे आहेत हे ग्राउंड बीम आहे। तर ग्राउंड बीमचे जे बघू शकतो आपण इथे हे साईड्स आहेत किंवा हे जे स्लॅब असेल तर स्लॅबचं बीम आहेत तर त्या बीमच्या साईड आहेत। तर ह्या आपण एक दिवस ठेवून आणि दुसऱ्या दिवशी आपण हे रिमूव्ह करू शकतो। तर या ठिकाणी सुद्धा हे रिमूव्ह करताना आपण काळजी घेतली पाहिजे की याच्या ज्या धार असतील, जे कोपरे असतील तर ते तुटू नये। तर नेक्स्ट आहे बीम बॉटम। आता हे बीम बॉटम म्हणजे काय, आता हे बीमच्या साईड आपण बघितल्या तर या ठिकाणी ही साईड आहे आणि हे जो बॉटम आहे तर हे नावामध्येच आपण इथं बघितलं, हे बॉटम म्हणजे काय तर तळाचा भाग म्हणजेच खालचा भाग। तर हा जो आहे ही फळी आहे तर ही आपण केव्हा रिमूव्ह करू शकतो, तर हे वेगवेगळ्या स्पॅनसाठी वेगवेगळं आहे। म्हणजे जसं की इथं आपण बघितलं बीम बॉटम अप टू 4.5 मीटर म्हणजे 4.5 मीटरपर्यंत जर असेल, त्याचा स्पॅन जो आहे 4.5 मीटरपर्यंत जर असेल तर तो आपण 7 दिवसानंतरच तो रिमूव्ह करू शकतो। त्यानंतर जो बीम बॉटम अबोव 4.5 म्हणजे 4.5 मीटरच्या जर वरती असेल त्याचा स्पॅन तर तो आपण 14 दिवसानंतरच रिमूव्ह करू शकतो। म्हणजे हा जो भाग आहे तो 14 दिवसानंतरच काढू शकतो किंवा 7 दिवसानंतर। अशा प्रकारे हे वेगवेगळ्या स्पॅनसाठी वेगवेगळं आहे। नेक्स्ट आहे स्लॅब। आता हे स्लॅबमध्ये इथं आपण बघू शकतो 2 इमेज आहेत, ही पहिली इमेज आणि ही जी आहे ही दुसरी इमेज। आता या पहिल्या इमेजमध्ये आपण
वरून बघतोय तर हे जे आहे कॉन्क्रीट कास्ट केलेलं आहे. ते कॉन्क्रीट कास्ट केल्यानंतर हे असं दिसतं आणि त्याच्या खाली जे आहे ह्या सेंटरिंग प्लेट्स असतात, याला सेंटरिंग प्लेट म्हणतो आपण. आता काही ठिकाणी सेंटरिंग प्लेट ऐवजी आपण इथे प्लायसुद्धा वापरले जातात या ठिकाणी. तर हे काढायचा टाईम म्हणजे रिमुव्हिंगचा जो टाईम आहे तर तो किती आहे तर तो सुद्धा स्पॅननुसार आहे. तर इथं बघू शकतो स्लॅब स्पॅन अप टू 3.5 मीटर म्हणजे 3.5 मीटरचा जर असेल तर तो आपण 7 दिवसानंतर रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर 3.5 to 6 मीटर म्हणजे याच्यामध्ये जर असेल तर तो आपण 14 दिवसानंतर रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर 6 मीटरपेक्षा जर जास्त असेल तर तो 21 दिवसानंतरच आपण रिमूव्ह करू शकतो. हे ज्या सेंटरिंग प्लेट्स आहेत किंवा जे सेंटरिंगसाठी प्लाय वापरले असतील तर ते आपण या स्पॅननुसारच तेवढ्या दिवसानंतर आपण ते रिमूव्ह करू शकतो. तर आता हे जे बीम असेल किंवा स्लॅब असेल तर याच्याशी रिलेटेड बाकीचे काही व्हिडिओज मी बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्यापैकी डिटेल्स याबद्दल सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे RCC फुटिंग. आता RCC म्हणजे काय तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, तेच RCC मेंबर आहेत. तर ही फुटिंग जी आहे तर इथं आपण बघू शकतो ही स्टेप फुटिंग आहे. तर फुटिंगचे जे शटरिंग आहे जे फॉर्मवर्क आहे तर ते रिमूव्ह करायचा टाईम जो आहे तो 16 ते 24 तास म्हणजेच 1 दिवसानंतर आपण ते रिमूव्ह करून घेऊ शकतो. नेक्स्ट आहे RCC स्टेअर म्हणजे ही जी स्टेअर केस आहे तर ही याचंसुद्धा आपण फॉर्मवर्क जे आहे ते 7 ते 14 दिवसामध्ये आपण ते काढून घेऊ शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ जी आहे तर ती आता आपण इथं थांबवत आहे. याच्याशी रिलेटेड जर टाईम पिरियड आहे तर त्याच्यावर मी एक इमेज बनवलेली आहे किंवा जी PDF असेल तर ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जी आहे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.